नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये. तुम्ही जर कन्या राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात असा बदल होणार आहे जो तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. नशीब अचानक वर जाणार की एक मोठा धक्का बसणार, आज आपण सगळं उघड करणार आहोत. तर मंडळी, कन्या राशीच्या लोकांसाठी साधा जो काळ चालू आहे तो साधा नाही आहे. तुम्ही बाहेरून शांत दिसत असाल, पण आतमध्ये खूप काही चालू आहे. काही दिवसापासून तुमच्या मनात एक विचित्र अस्तव्यस्त आहे, कारण काही नीट जुळत नाहीये. तुम्ही कितीही मेहनत केली तरी परिणाम मात्र हातात येत नाही. कामाच्या ठिकाणी तुमची किंमत होत नाहीये. इतर लोक पुढे जातात आणि तुम्ही मात्र तिथेच अडकलेले आहात. कधी कधी वाटतं, मी एवढं सगळं करते तरी माझ्या वाटेला असं का? नातेसंबंधामध्ये पण तणाव वाढलेला आहे. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोक आता दूर जात आहे किंवा त्याच्या वागण्यात बदल जाणवतो. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही कोणालाही काही सांगू शकत नाही. रात्री झोप येत नाही, मन सतत काहीतरी विचार करत राहतं. माझं पुढे काय होणार? मी परिस्थिती कधी बदलेल? मी योग्य दिशेने कधी चालेल? थोडा दबाव जाणवतो. पैसे येतात पण टिकत नाही. अचानक खर्च वाढतो किंवा काहीतरी अडथळे येतात. यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो. पण मंडळी, ही जी परिस्थिती आहे ना, ती कायमची नाही, कारण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. साधा जे काही तुमच्यासोबत होत आहे हे फक्त एक टेस्ट आहे, तुमच्या संयमचा, तुमच्या विश्वासाचा आणि तुमच्या मेहनतीचा. लक्षात ठेवा, ज्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही घडणार असतं त्यांच्या आयुष्यात कधी असं कठीण टप्पे येतात. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातही काहीतरी मोठं घडणार आहे, पण याआधी हा काळ तुम्हाला मजबूत बनवत आहे. म्हणून घाबरू नका, कारण हा आधार मोठ्या प्रश्नांची सुरुवात आहे. पण आता प्रश्न येतो, या सगळ्याचा गोंधळ का चालू आहे आणि हा मोठा धक्का नेमकं कशामुळे येणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर मंडळी, आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक मोठा धक्का बसू शकतो. पण हा धक्का अचानक नाही आहे, तो हळूहळू तयार होतो. तुम्ही कधी गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात का? काही संकेत दिसत होते, काही लोकांचे वागणे बदलत होते, काही परिस्थिती तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण तुम्ही विश्वास ठेवला आणि पुढे चालत राहिला. आणि म्हणूनच आता तुम्हाला एक जोरात धक्का देणार आहे. हा धक्का कोणत्या स्वरूपात येऊ शकतो? करिअरमध्ये बदल, नातेसंबंध तुटणे, जवळच्या व्यक्तीकडून दुखवलं जाणार आर्थिक धक्का, अचानक खर्च, पैसे, अडचण, नुकसान, मानसिक ताण वाढणं, एकटेपणा जाणवणं. पण इथे एक खूप मोठं सत्य आहे. हा धक्का तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, हा धक्का तुमचं जाग करण्यासाठी आहे. कधी कधी आपण चुकीच्या लोकांकडे तुमच्या मार्गावर खूप कॉन्फिडन्स होतो आणि मग आयुष्य आपल्याला हलवून टाकतं. जे लोक तुमच्यासाठी योग्य नाही ते दूर जातील, जी गोष्ट तुमच्यासाठी नाही ती तुमच्याकडून निघून जाईल. हो, त्यावेळी खूप वाईट वाटेल, कदाचित तुम्ही तुटून जाल, पण त्या तुटण्यामागे तुमचं खरं खूप दडलेला आहे. लक्षात ठेवा, मोठा प्रयत्न सक्सेस आधी एक मोठा धक्का येतोच आणि हा धक्का तुमचं आयुष्य बदलण्यासाठी येत आहे. पण प्रश्न असा आहे, या धक्क्यानंतर काय होणार? तुमचं नशीब खरंच उलटणार का? याचं उत्तर आहे पुढच्या भागात. मंडळी, आतापर्यंत जे काही घडलं तो फक्त एक पुश होतं आणि त्या आता तुमच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निघून गेल्या, काही नातं, काही संधी, काही प्लॅन्स, त्या खरं तुमच्यासाठी नव्हत्याच. कधी कधी आपण ज्या गोष्टीला लॉस जातो तीच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते आणि हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल काहीतरी बदल होतो. बदल असा जाणवेल, अचानक मन शांत होईल, आधीसारखं घामजलेलं राहणार नाही. ज्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत होता त्या गोष्टी सहज घडल्या जातील. नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील, जे तुम्हाला समजून घेतील, त्यांचं सपोर्ट करतील आणि तुमच्यासोबत प्रामाणिक असतील. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही तुमची व्हॅल्यू कळायला लागेल. तुम्ही स्वतःला कमी समजलं थांबवाल आणि स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कराल. मंडळी, हा काळ आहे जिथे अचानक काही मोठ्या संधी येऊ शकतात. एखादी नवीन जॉब, अचानक पैसा मिळणं किंवा एखादं मोठं तुमच्या बाजूने जाणं. आणि हे सगळं इतके अचानक होईल की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. तुम्ही विचार कराल, कालपर्यंत सगळं चुकीचं चाललं होतं आणि आज अचानक सगळं कसं बदललं? कारण मंडळी, वेळ लागतो, पण नशीब जेव्हा फिरतं ना ते पूर्णपणे फिरतं.
एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, जर तो धक्का बसला नसता तर मी इथे नसते. आणि तिथे तुम्हाला कळेल की प्रयत्न वाईट गोष्टी मागे एक मोठा प्रश्न असतो. तुम्ही आता कधीच असे राहणार नाही. तुम्ही स्ट्रॉंग व्हाल आणि इमोशनल नाही होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःच्या आयुष्याला कंट्रोल घेणार. पण आता प्रश्न असा आहे, हा बदल नेमका कोणत्या क्षेत्रात जास्त दिसणार? करिअर, पैसा की नातेसंबंध? हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. तर मंडळी, आता आपण त्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो. तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे, पण नेमका कुठे? कारण प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीसाठी हा बदल वेगवेगळ्या क्षेत्रात दिसू शकतो. करिअरमध्ये सगळ्यात मोठा बदल इथे दिसणार आहे. जे लोक खूप दिवसापासून स्ट्रगल करत आहेत, त्यांच्या अचानक एक मोठी संधी मिळू शकते. जॉब चेंज, प्रमोशन किंवा नवीन कामाची सुरुवात. आणि सगळ्यात खास म्हणजे जे लोक तुमच्या आयुष्यात किंमत करत नव्हते, तेच लोक आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं हार्ड वर्क आता होणार आहे. पैसा आणि आर्थिक स्थिती, पैसे येण्याचे नवीन मार्ग उघडतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अचानक इन्कम वाढू शकतो किंवा साईड इन्कम सुरू होऊ शकतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, पैसे येतील पण त्यांना टिकवणं तुमच्यावर अवलंबून असेल. नातेसंबंध आणि प्रेम, हा बदल खूप डीप असणार आहे. जे नातं खोटं होतं ते तुटल, तर खरं आहे ते अधिक मजबूत होईल. अचानक एखादी स्पेशल व्यक्ती आयुष्यात येऊ शकते आणि त्याच्यासाठी क्लिअर थिंग येणार आहेत. सगळ्यात मोठा बदल इथे होणार आहे. तुमचं थिंकिंग बदलणार आहे. तुम्ही निगेटिव्ह विचार सोडायला लागाल आणि स्वतःवर विश्वास वाढेल आणि ओव्हरथिंक कमी होईल. तुम्ही आतून स्ट्रॉंग व्हाल आणि एक वेगळी शांतता अनुभवायला मिळेल. मंडळी, हा तो काळ आहे जिथे नशीब तुमच्या बाजूने फिरायला लागेल. योग्य लोक भेटतील, योग्य होतील आणि वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतील. तुम्हाला वाटेल हे सगळं इतकं परफेक्ट कसं चाललं? कारण आता इन्व्हेस्टमेंट तुमच्या बाजूने काम करत आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल फक्त त्यांनाच दिसेल जे स्वतःवर विश्वास ठेवतील आणि येणाऱ्या संधीचा फायदा घेतील. आता प्रश्न असा आहे की हा बदल आपल्या बाजूने राहण्यासाठी आपण काय करायला हवं? मंडळी, आतापर्यंत आपण पाहिलं की परिस्थिती बदललेली आहे, पण हा बदल आपल्या बाजूने राहण्यासाठी काही गोष्टी आपण स्वतः करायला हव्यात. कारण नशीब फक्त मिळत नाही, ते टिकवावं लागतं. सगळ्यांची शक्तिशाली उपाय, रोज सकाळी लवकर उठा, सूर्याला पाणी अर्पण करा आणि मनात एक विचार ठेवा, माझं आयुष्य सकारात्मक दिशेने चाललं आहे. हा छोटासा उपाय तुमची एनर्जी पूर्ण दिवसासाठी बदलून टाकतो. मंत्राचं ताकद, दररोज ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. हा मंत्र तुमच्या मनातला शांत करतो आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करतो. गुरुवारी विशेष हा उपाय, प्रत्येक गुरुवारी पिवळं फळ किंवा पिवळी वस्तू दान करा. शक्य असेल तर एखादी गरजू व्यक्तीला मदत करा. त्यामुळे तुमचं भाग्य मजबूत होऊ शकतं. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. काही लोक तुमची एनर्जी कमी करतात, तुमच्यावर शंका घेतात आणि तुमचं कॉन्फिडन्स तोडतात. अशा लोकांपासून दूर राहा. कारण तुमचं एनर्जी तुमचं खूप महत्त्वाचं आहे. फक्त आध्यात्मिक उपाय पुरेसे नाही, काही पर्सनल गोष्टीही करा. वेळेचे योग्य नियोजन करा. खर्च थांबवा. नवीन शिकायला सुरू करा. कारण नशीब संधी देतं, पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला घ्यावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवण्याचा उपाय, रोज स्वतःला एक गोष्ट सांगा, मी कम्फर्टेबल आहे आणि माझ्यासाठी चांगलं काहीतरी येत आहे. हे सिम्पल वाटतं पण खूप पॉवरफुल आहे. मंडळी, जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर कोणताही धक्का तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही. उलट जो धक्का तुमच्यासाठी बनेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मेसेज, जो तुम्हाला हा संपूर्ण प्रवासाचा अर्थ समजवेल, तो आपण शेवटच्या भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा संघर्ष होता, गोंधळ होता आणि एक मोठा धक्का देखील. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि तुमच्या आयुष्यातही तो प्रकाश येण्याच्या मार्गावर आहे. लक्षात ठेवा, धक्का म्हणजे शेवट नाही, तो एक संकेत असतो की तुम्हाला एक नवीन दिशेने नेलं जातं. कदाचित आज कॉन्फिडन्स आहे, कदाचित तुम्हाला एकटे वाटू शकतं, पण विश्वास ठेवा, इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी काम करत आहे आणि खूप लवकर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हे सगळं माझ्या भल्यासाठी होतं. कन्या राशी, तुमच्यासाठी वेळ सुरू झाला आहे. आता तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
जर तुम्ही तयार असाल तर कॉन्फिडन्समध्ये लिहा मी तयार आहे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्या व्यक्तीसोबत ज्या सध्या मेसेजची खूप गरज करत आहे. आणि हे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढचा संदेश कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. लक्षात ठेवा, नशीब बदलतं पण त्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं असतं. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू एका नवीन संदेशासोबत. तर तुम्हाला कन्या राशीचं नशीब कसं उलटणार, मोठा धोका कोणता आहे, हे सर्व बघायला आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अशाच राशींच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन पुन्हा येऊ. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी काजल. तर आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या. तर सर्वांना धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.